नमस्कार मित्रांनो, आज मी आणलाय तुमच्यासाठी ट्रॅव्हल व्लॉग. बऱ्याच दिवसाची ट्राय करत होती, की तुमच्यासाठी एक ट्रॅव्हल व्लॉग आणू आणि आज मी आणला आहे. फायनली पॉसिबल झाला आहे माझा व्लॉग. तर मी तुमच्याशी शेअर करणार आहे. वन डे ट्रिप प्लॅन पुणे टू अलिबाग. येस. तर अलिबागला आम्ही थांबलो आहे नागावला, नागाव बीचला. कारण की नागाव बीचच असा बीच आहे जो एकदम क्लीन बीच आहे आणि खूप छान बीच आहे. अगर तुमची मुलं असेल सोबत, तर त्यांच्यासाठी तो बीच खूप खूप छान आहे आणि क्लीन असतो. म्हणून आम्ही प्रिफर केलं, की आम्ही नागाव बीचलाच थांबू. आता तुमच्या डोक्यात प्रश्न असेल, की तुम्ही कुठल्या रिसॉर्टमध्ये थांबले आहे आणि फूड आहे का? कसं आहे फूड? व्हेजवाले विचारत असेल, की नॉन-व्हेज आहे का? आणि नॉन-व्हेजवाले विचारतात व्हेज आहे का? आणि व्हेज कसं आहे? ओके आहे का तिथलं? तर हे सगळं प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आम्ही थांबलो आहे टिप्सी स्प्रिंग रिसॉर्टमध्ये. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि फोटो काढण्यासाठी पण हे रिसॉर्ट खूप छान आहे. इवन इथे स्विमिंग पूल पण आहे आणि रूम्स पण ए सी रूम्स पण अवेलेबल आहे. टी व्ही आहे, गरम पाण्याची पण सगळी सोय आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट हे नागाव बीचपासनं ओन्ली 10 मिनिट्स वॉकेबल डिस्टन्स आहे. तर तुम्ही इथनं नागाव बीचला ओन्ली 10 मिनिटमध्ये वॉकेबल डिस्टन्स तुम्ही जाऊ शकता. तर ते छान आहे. ते बेस्ट आहे इथे. आणि इथली सर्विस पण खूप छान आहे ह्या रिसॉर्टची. आम्ही आल्याबरोबर त्यांनी आम्हाला कोकम सरबत दिलं. त्यानंतर ब्रेकफास्ट होता आणि नंतर लंच आणि डिनर सगळं यात इन्क्लूड आहे. आणि मोस्ट म्हणजे खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. अगर तुमचे मुलं ते मी तुम्हाला सांगेल, अगर 5 इयर्स अँड अबाव 5 इयर्स असेल तर इथे काय चार्जेस आहे, कपलचे काय चार्जेस आहे. तर खरंच खूप छान आणि फूड खरंच खूप छान आहे. दोन्ही पण व्हेज, नॉन-व्हेज. मी काही पिक्चर्स अपलोड केले आहेत, तुम्ही बघू शकता आपले जेवणाचे. हे आहे व्हेजची थाली. यात गुलाबजामुन या सगळ्या 2-3 भाज्या त्यांनी दिल्या आहे. आणि हे आहे नॉनव्हेज थाली जे लिमिटेड असतो आणि अनलिमिटेड नसतो. व्हेज अनलिमिटेड असतो आणि नॉनव्हेज ओन्ली लिमिटेड असतो. अगर तुम्हाला फिश वगैरे पुन्हा घ्यायची आहे तर मग त्यांचे चार्जेस लागतो. तर जेवण खरंच खूप भारी आहे. मला तर आम्ही ना ऑड डे निघालो होतो फ्रायडेला आणि सॅटर्डेला होता व्हॅलेंटाईन डे. त्यामुळे ना हे रिसॉर्ट जास्त गर्दी नव्हती, बुक नव्हते. तर बरेच खाली होते रूम्स वगैरे. तर खरंच मग तर खूप एन्जॉय केला आम्ही, कारण की कोणीच नव्हतं आणि खाली असलं की जास्त एन्जॉय होतं. त्यामुळे आम्ही मस्त आल्यावर त्यांनी कोकम सरबत वगैरे आम्हाला दिलं. त्यानंतर आम्ही इथे बघू शकता किती पीसफुल आणि मस्त आणि स्विमिंग पूल पण इतकं क्लीन. तिथे आम्ही एन्जॉय केला स्विमिंग पूलला. खूप छान सगळे मिळून आम्ही मस्त इथे डान्स, म्युझिक पण अवेलेबल होतं. म्युझिक हे आपल्यावर डिपेंड होतं की आपल्याला केव्हा लावायचं आहे आणि डायरेक्ट ब्लूटूथनी कनेक्ट करून तुम्ही म्युझिक एन्जॉय करू शकता. म्हणून आम्ही स्विमिंग पूलच्या तिथे एन्जॉय केलं विथ म्युझिक. आणि तेव्हा आमचा छान अनएक्सपेक्टेड आमच्या हजबंडनी व्हॅलेंटाईन डे पण सेलिब्रेट केला. येस, तो व्हिडिओ मी टाकला नाही आहे, तो मी असाच शेअर करेल. त्यासाठी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. मी मधात नंतर टाकेल की आम्ही असंच आता आलोच आहे. आम्हाला माहितीही नव्हतं की आता व्हॅलेंटाईन डे येणार आहे, पण स्टिल आमचा हा प्लॅन बनला. तर आम्ही 2 कपल होतो, त्यामुळे म्हटलं चला आता आलोच आहे तर बायकोंसाठी तेवढं करायचंच सरप्राईज. तर आमच्या हजबंडनी मस्त छान केक वगैरे आणला, पेस्ट्रीज आणली आणि आम्ही ते शॉर्टकट थोडं सिम्पल सेलिब्रेशन पण केलं. ते मी तुम्हाला नंतर ते व्हिडिओ टाकेल. तर खरंच इथे खूप छान एन्जॉय केला. नंतर आम्ही आलो आहे नागाव बीचला. बीचला बघू शकता किती छान, किती पीसफुल वाटत आहे आणि खरंच हा बीच खूप छान आहे. मला आता घरी यायचं पण मन नव्हतं करत. खरंच बीच असतेच तसं, की आपल्याला असं वाटते तिथेच थांबावं आणि बसावं. आणि मुलांनी इथे खूप एन्जॉय केला. तुम्ही ह्या व्हिडिओ क्लिपमध्ये बघू शकता. माझ्या मुलांनी, रुद्रांशने किती एन्जॉय केला. तर आता इथे घरी जायचं म्हणणं होतं करत. त्यांनी पाण्यात एकदम वेव्हमध्ये खूप 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 जास्त एन्जॉय केलाय. ते हे काही क्लिप्स आहे जे मी नागाव बीचचे शो केलं आहे. तर इथेच आम्ही म्हणजे मुलांना ओलं होऊ दिलं या बीचवर, कारण की हा बीच खूप क्लीन आहे.
तर आम्ही इथेच हे केलंय. मी पण काही फोटोशूट वगैरे केले आहे माझ्या लहान बेबीला घेऊन. तर खरंच हे बीच नक्कीच तुम्ही जात असेल तर इथे व्हिजिट करा. हे रिसॉर्ट खूप छान आहे आणि आता मी तुम्हाला सांगेल की इथली कॉस्ट काय आहे. इथे आहे 3600 पर कपलचे. ओके. त्यात सगळं इन्क्लूड आहे. तर त्यात ब्रेकफास्ट आणि लंच आणि डिनर सगळं आलं आहे 3600 मध्ये आणि अगर तुमचं किड सपोज अबाव 5 इयर्स असेल तर त्याचे थोडे चार्जेस लागणार. बट 5 इयर्स और बिलो 5 इयर्स असेल तर आरामात तुमचे 2 कपलचे 3600 मध्ये सगळं कव्हर होईल. पण एक्स्ट्रा अगर तुम्ही सुरमई वगैरे घेतली किंवा दुसरं काही घेतलं तर त्याचे चार्जेस वेगळे पडणार. तर त्यानंतर आम्ही गेलो आहे फोर्टला. अलिबागचं ॲक्टिव्हिटीज तर केली नाही. बट अलिबाग थ्रू आम्ही फोर्ट केला आहे आणि फोर्टमध्ये आम्ही काही व्ह्यूज टाकले आम्ही व्हिडिओज. ते क्लिप तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज, प्लीज, प्लीज मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप सारे शेअर करा आणि असेच व्लॉग बघण्यासाठी कमेंट करा. थँक यू.